नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज रविवार आणि आज रविवार स्पेशल काहीतरी हव्याच, कारण आठवड्यातनं एक दिवस व्यवस्थित एकतर आरामात कामं करू मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात असा करून खाऊक मिळतं, कारण एरवी सकाळी टिफिनची गडबड असते त्यामुळे फार काही चांगला असं नाही करूक मिळणार। त्यामुळे आज खूप दिवसांनी म्हणजे मध्ये आम्ही केली होती, पण ती तितकी म्हणजे व्यवस्थित नव्हती, झटपट बिर्याणी होती। आज पण मी बिर्याणी केली आहे। त्या दिवशी मी माझी काही रेसिपी शेअर करू नव्हते, खरं तर त्या दिवशी खूप गोष्टींची कमी होती, पण त्यातल्या त्यात करून टाकली। बट आज मी कशी केले ह्या तुमच्यावर शेअर करतले आहे। ज्यांच्याकडे कमी वेळ असता पण ज्यांना बिर्याणी आवडतात त्यांची सुद्धा बिर्याणी व्यवस्थित होतली, तर त्यासाठी मी काय कसा करते ह्या सगळ्या तुमका दाखवते। थोडासा तर फास्ट असताला, पण मी रेसिपी त्याच्यात तुमका व्यवस्थित सांगते आणि मग तर तुमका बघूक मिळतालाच, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही। आणि काही गोष्टी मका कट करूचे लागतील, बिकॉज इकडे लाकडावर गरम वस्तू वगैरे ठेवू घेणत नाही। इकडे गरम भांडी ओट्यावर डायरेक्ट ठेवूक मिळत नाही, कारण ह्यांचं जो सनमाईक तो जर तशीच गरम भांडी आपण उतरवून ठेवली, कारण इकडे सगळा लाकडाचा असतात, तर तो सनमाईक पण जळता, म्हणजे त्याच्यावर तो भाजल्याचं किंवा जळाल्याचे वगैरे छाप येतात, असा आमच्याबरोबरच्या एकांसोबत झालेला त्यामुळे ती रिस्क असता थोडीशी, स्वतः सांभाळून करूचं लागतं। त्यामुळे ती गडबड मी तुमका तेवढी नाही दाखवू शकणार, बट मी तुमका रेसिपी व्यवस्थित सांगू शकते। आणि चला तर मग जास्त वेळ काढणे नाही, कारण आत्ता जेवढं वेळ काढलं तेवढं नंतर जेवणाक लेट होतं, तर दाखवते। आज संडे स्पेशल बिर्याणी। तर माझे सगळे रेसिपी खूप इझी असतात, काही झिकझिक नसतात, त्यामुळे मला सांगू काय बरं आणि तुमका कळा काय बरं। तर मी पहिला चिकन कट करून घेतलं, त्याका धुवून वगैरे घेतले, मीठ हळद आणि लिंबू लावून फक्त त्याका ठेवले, आणि त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट केले, म्हणजे एक 10-15 मिनटं गेली लिंबू लावून ठेवलेले त्या सगळ्या गोष्टी। नंतर मी आलं लसूण पेस्ट घालून ठेवून दिले, मसालो वगैरे मी त्याच्यात काहीही घालणे नाही। आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ भिजत घातलंय, फोडणीची मध्येच तयारी चालू केली, कारण खूप वेळ काही मी मॅरिनेट नाही करून ठेवणे कधी, कारण मग असं वाटतं की ताजा चिकन असं तर त्याची टेस्ट पण चांगली येतं, त्याच्यासाठी खूप वेळ मॅरिनेट करून ठेवची काहीच गरज नसता। आणि मी टोमॅटो नाही घालणे बिर्याणीत कधीच, मी दही घालते तर तेवढाच, बाकी टोमॅटो वगैरे एक्स्ट्रा काय नाही घालणे। कांदा वगैरे झालो, त्याच्यानंतर मी चिकन टाकून घेतलं, थोडंसं शिजवून घेतलं आणि नंतर त्याका दही घातलंय, आणि त्यानंतर मी सगळे मसाले घालते। मग ते आपल्या चॉईसने असतात, घरातलो घाला बाजारचो घाला, जो काही असा तो। आणि त्याच्यानंतर मी थोडंसं पातळ रस्सो करत होते, कारण आमका ही आजची बिर्याणी कोणाकडे देऊची होती, त्यामुळे त्यांच्या कोणाक तरी देऊचं असतं तेव्हा थोडंसं व्यवस्थित करूचा लागतं, त्यामुळे मी थोडंसं रस्सो करून घेतले। पण मग बिना खोबऱ्याचं होतो, तो नुसतंच आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं कांदा टोमॅटो फोडणी घालून केलेलो रस्सो होतो। त्याच्यानंतर मी राईस करून घेतलं, मग चिकन झालेलं, बिर्याणीची जी ग्रेव्ही असतात ती तर माझी झालेली। त्यानंतर मी मागच्या गॅसवर राईस करून घेतलं आणि मी आधी चिकन करून नंतर राईस केलं आहे, बिकॉज मी नंतर कुकरमध्ये ठेवते, आणि इकडचे इलेक्ट्रिक कुकर त्या एका दृष्टीने बरे पडतात की आपल्याकडे जर टोप बीप काय नसतात तर ते का स्टीम व्यवस्थित करूक मिळता। नंतर ह्या सगळ्या झाला, पटपट भात वगैरे सुद्धा करून घेतलं आहे, कारण त्यांना टिफिन पण द्यायचं होतं, त्यामुळे हा जसा झाला जसं मगाशी म्हटलेलं ही इकडची गरम भांडी डायरेक्ट वरती ओट्यावर आपण नाही ठेवू शकत, तर खाली मी तर सगळं केलं आहे आणि त्या कुकरमध्ये लेअरिंग वगैरे केलं आहे। तोपर्यंत जर काही रस्स्याचा थोडासा उरलेला मसाले वगैरे घालूचे होते त्या सगळ्या घालून त्याची फोडणी कंप्लीट झाली, आणि असं म्हणता आमचं जेवण होईपर्यंत 1:30-2 वाजलेले। त्यानंतर मी बाकी सगळं आवरलं आणि मी जेवूक बसलो, आणि ही रेडी आहे म्हणजे बिर्याणी। तुम्ही पण जेवूक नक्की या।